दादा जरा किती जातो इथं नको लावून हा कुंभार साहेब हॅलो संध्याकाळी सुद्धा त्यांना सांगा जनावर सुद्धा इथं ठेवू नका जनावरांच्या नावाखाली निमित्ताने इथे याल काही घटना घडत त्याविषयी जनावर सुद्धा दुसरीकडे शिफ्ट करा तिकडं न्यायची व्यवस्था करा इथं आता कोणीही माणसं नको जनावर नको कशाच्याही निमित्ताने ही घरं आता उघडू नका तुम्ही सांगा आणि त्या पुलाच्या इकडं गाड्याच येणार आता माळे भाटा त्याची काळजी घ्या वरच्या बाजूने सुद्धा वाहन येणार नाहीत वर पण रस्ता ब्लॉक बंद करायची आलो इथे तर खालीच येते तुम्ही कुठे आज आपल्या आदिवासी भागामध्ये काल रात्री फार मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अतिवृष्टी झाली ढगफुटीसारखी सदृष्ट परिस्थिती निर्माण झाली कारणानं मोठ्या प्रमाणात पर्जन्य झालेलं आहे आणि एकंदरीत आज सकाळपासूनच या सगळ्या परिस्थितीची पाहणी आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आणि सर्व अधिकारी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या आदिवासी भागामध्ये जाऊन प्रत्येक भागातल्या आणि प्रत्येक गावातली काय परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष पाहतोय खरं तर आज ह्या सगळ्या दौऱ्यात आपल्या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार असतील पंचायत समितीच्या उपसभापती किंवा बाजार समितीचे माजी सभापती आणि सर्व असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आंब्याचा हा डोंगर जर पाहिला तर 2014ला जशी माळींची डोंगराची परिस्थिती निर्माण झाली होती तशाच पद्धतीचा भाग आता इथला उत्खनन त्या ठिकाणी म्हणजे भूस्लाईड त्या ठिकाणी झालेले आहे आणि आता जरी काही जीविताची हानी जरी झालेली नसली तरी प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत जवळपास खाली तर 16-17 घरं आहेत आणि 43 व्यक्ती या ठिकाणी राहत आहेत तर यांना सुरक्षितच्या दृष्टीनं आपल्या माळींच्या इमारतीमध्ये शाळेच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा तात्पुरता निवारा करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीनं त्यांची जेवणाची व्यवस्था पूर्ण निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीवर आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब बारकाईने लक्ष ठेवून आहेत जिथं जिथं आवश्यकता असेल त्या सगळ्या गोष्टी उपाययोजना प्रशासनाच्या वतीनं करण्याची सूचना आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांनी केलेली आहे आणि सर्व कार्यकर्ते या परिसरामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीनं लोकांची व्यवस्था कशी करता येईल सर्वच म्हणजे आज आमचे PWDचे अधिकारी वर्ग असतील महसूल विभागातील सर्व अधिकारी असतील अगदी गाव पातळीवरचे ग्रामसेवक तलाठी सगळी कोतवाल सगळ्या विभागातील अधिकारी असतील आरोग्य खात्याचे सुद्धा अधिकारी असतील बारकाईने या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पोलीस प्रशासनाचं सुद्धा बारकाईने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे आणि पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीची सगळी व्यवस्था ठेवल्यामुळं नाहक गर्दी करणारे लोक या परिसरात नाहीत आणि एकंदरीत परिस्थिती जरी आता ह्या क्षणाला जरी आटोक्यात जरी वाटत असली तरी अजूनही पर्जन्य मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे पुन्हा पाऊस पडू शकतो आणि म्हणूनच प्रशासनाच्या वतीनं तिथल्या सगळ्या नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांना जिथं तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे त्याचं त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्यामुळं इथे आता घरं पूर्ण रिकामी केलेली आहेत आणि कार्यकर्ते म्हणून इथले सगळीच लोक अगदी बारकाईनं असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत रात्री अपरात्री जर काही दुर्घटना घडली तर इथं काय उपाययोजना आहे का अशा एकंदरीत उपाययोजना करण्याच्या दृष्टीनंच नामदार वळसे पाटील साहेब सुद्धा स्वतः आता मतदारसंघातच आहेत परिसरामध्ये पाहणी करतायत आणि
प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, सगळ्याच विभागाचे सगळे अधिकारी असतील, त्यांना सुद्धा अलर्ट राहण्याच्या दृष्टीनं आदरणीय आपले खांडगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळीच मंडळी सगळ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. तिथला आरोग्य विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळे अलर्ट आहेत. पुढेही दुर्घटना घडू नये आणि घडली तर त्या दृष्टीनं सगळी उपाययोजना करण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. तहसीलदार आंबेगाव मी त्याच्या वतीनं सांगतो की प्रशासन सध्या आम्ही सतर्कतेचा इशारा तर दिलेलाच आहे आणि ज्या ठिकाणी नुकसानीची शक्यता आहे या ठिकाणी आम्ही स्वतः भेटी देऊन लोकांना इतरत्र स्थलांतरित सुरक्षित ठिकाणी करत आहोत आणि बाकी इतर काही अघटित घटना घडू नये याच्यासाठी आम्ही पूर्ण यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. आमचे ग्राम पातळीवरचे तलाठी असतील, पोलीस पाटील असतील, कोतवाल असतील किंवा ग्रामसेवक असतील आणि आपले कृषी सहाय्यक असेल यांचं आपण पथक तयार केलेलं आहे. गावोगावी अशा ज्या दरड प्रवण क्षेत्रामध्ये जी गावं आहेत यामध्ये आम्ही फिरतीवरती आहोत आणि पोलीस पेट्रोलिंग पण या ठिकाणी चालू आहे. अचानक कुठली काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि ती उद्भवू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. मी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग. आमच्या विभागाच्या वतीनं आमच्या इथे उपअभियंता, आमचे सगळे शाखा अभियंता इथं कार्यक्षेत्रात उपलब्ध आहेत. काल आणि परवा झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळजवळ ह्या वरच्या साईडचे रस्त्यावर 15 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्या होत्या. दरड कोसळल्यानंतर आमचे लोक तात्काळ मशिनरी सहाय्याने दरड कोसळून रस्ता मोकळा करतात आणि संपर्कद्वारे आहे तहसीलदार साहेबांच्याकडे जे काही आपले आपत्ती कक्ष आहे त्या कक्षाकडूनही आम्हाला माहिती मिळते किंवा आमचेही काही लोकल संपर्क आहेत त्यांच्याकडूनही काही माहिती मिळते. त्या अनुषंगानं आमचे सगळे लोक अलर्ट राहून तात्काळ रस्ता वाहतुकीस मोकळा आणि सुस्थित करणे याची कारवाई आम्ही सतत 24 तास करत असतो. सकाळी नामदार साहेबांनी सूचना दिल्या होत्या की आपल्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात परिस्थिती दरड कोसळल्यामुळं आपत्तीग्रस्त झालेली आहे, तर आपण स्वतः सगळ्यांनी बघून त्याच्यावर कारवाई करावी तातडीनं. त्या सूचनेच्या अनुषंगानंच मी आज इथे पाहणी करायला आलेलो आहे आणि आत्ता तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आत्ता ह्या क्षणाला आपले सगळे रस्ते हे वाहतुकीस आपण खुले केलेले आहेत आणि आम्ही अलर्ट मोडवर नेहमी सगळं याच्यावर देखरेख ठेवून आहे. आमची सगळी टीम इथेच असते आंबेगाव आणि ह्या परिसरामध्ये. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील माळीन आंबडे या ठिकाणी दरड कोसळली होती आणि या ठिकाणी प्रशासनाने तत्परता दाखवून या ठिकाणी राडारोडा उचलला आहे. आपण या भागातील युवा नेते अमोल भाऊ अंकुश आपल्यासोबत आहे. काय परिस्थिती आता साधारणतः? खरं सांगायचं तर परिस्थिती सध्या थोडीफार आटोक्यात आहे. रात्री साधारण 2:30-3च्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यात कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाही. खरं तर आंबेगाव तालुक्यामध्ये नेतृत्व चांगलं असल्यामुळे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, त्या दोन्ही व्यक्तींनी अतिशय तत्परतेने यंत्रणेला सूचित केलं आणि सकाळी अगदी 6-6:30 वाजल्यापासून प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी 2-3 JCB असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमचे नामदेव आसवले असतील, अक्षय गावारी असतील, पोलीस पाटील गणेश आसवले असतील, माळींचे पोलीस पाटील संतोष लेंबे असतील, त्याचप्रमाणे सगळीच यंत्रणा या भागातली आमचे सरपंच रघुनाथ झांजरे असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी अतिशय सकाळपासून या ठिकाणी अतिशय जटून गाळ आणि राडारोडा काढण्याचं काम JCBच्या साह्याने या ठिकाणी चालू आहे. आत्ता कुठेतरी आपण पाहू शकता, इथं माझं घर आहे, माझ्या पाठीमागे अगदीच या ठिकाणी हे दरड जी कोसळलेली आहे इथून जी सुरुवात झालेली आहे त्या अगदी घाटाच्या पुढेपर्यंत आहे आणि या ठिकाणी आत्ता जवळपास 150 लोकांना या भागातल्या म्हणजे पसारवाडी असेल, आंबड्याची बकानवाडी असेल, त्याच्यानंतर जांभळेवाडीतली काही लोक असतील, या सगळ्यांना सुरक्षित स्थळी माळींच्या शाळेमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि लवकरच या सगळ्या समस्येतून आत्ताच आपण पाहिलं कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे असतील, कार्याध्यक्ष प्रकाशराव घोलप असतील, उपसभापती ज्योती पारधी असतील, सभापती कैलासबुवा काळे असतील आणि सगळीच प्रशासकीय टीम, कृषी अधिकारी असतील, PWचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील,
हे सगळे अधिकारी या ठिकाणी अगदी स्थान मांडून बसलेले आहेत आणि नक्कीच याच्यातून एक चांगला मार्ग या ठिकाणी या सगळ्यांच्या याच्यातून निघेल आणि लवकरच जी आपत्तीची परिस्थिती दूर होईल. सुदैवाने या ठिकाणी अतिशय प्रशासनाचं आणि राजकीय व्यवस्थेचं योग्य नियोजन असल्यामुळं या ठिकाणी फार कोंबड्या बकरापासून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आणि या भागाच्या वतीने मी या आमदार दिलीपराव वळसे पाटील असतील, सर्व महसूल प्रशासन असेल, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, सगळे ज्यांनी या ठिकाणी अतिशय पहाटेपासून मदत चालू केली त्या सगळ्यांनीच मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीने. आणि या भागाच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो की एवढा भयंकर या ठिकाणी पाऊस झालेला आहे, मोठ्या प्रमाणात भात खासरांचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी भात खासरं गाडली गेलेली आहेत, रोपं अक्षरशः गाडली गेलेली आहेत. तर कृपया प्रशासकीय यंत्रणेने याचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर या ठिकाणी ज्या नागरिकांची घरं पडलेली आहेत, काहींच्या भिंती पडलेल्या आहेत, भात खासरं वाहून गेलेले आहेत, बांध गेलेले आहेत, त्या सगळ्यांनाच तातडीने कशा आपल्याला नुकसान भरपाई किंवा मदत करता येईल याची आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी मी मागणी करतो की लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेऊन या ठिकाणी नुकसान भरपाई या नागरिकांना देण्यात येईल.